नाशिक जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। हवामान विभागाने एक गंभीर इशारा जारी केला आहे आणि पुढच्या काही मिनिटात आपण समजून घेणार आहोत की याचा नेमका अर्थ काय आहे आणि आपण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायला हवं। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत। सगळ्यात आधी हा इशारा नेमका काय आहे ते समजून घेऊ, मग पुढच्या 5 दिवसांचा अंदाज पाहू, त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी, घरमालकांसाठी आणि बांधकाम साईटसाठी काय काळजी घ्यायची ते बघू आणि शेवटी वादळापासून वाचण्याचे काही सोपे नियम आणि काय करायला हवं यावर नजर टाकू। तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, नाशिकसाठी दिलेली ही अधिकृत चेतावणी नक्की आहे तरी काय? चला समजून घेऊया। हे बघा, ही काही साधीसुधी बातमी नाहीये, ही थेट भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD कडून आलेली एक अधिकृत आणि गंभीर सूचना आहे। नाशिक जिल्ह्याला वादळी वारे आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय आणि याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही। आता हा IMDचा अधिकृत नकाशा बघा, तो आपल्याला सगळं काही स्पष्टपणे सांगतोय। शनिवार आणि रविवार नाशिक ग्रीन झोनमध्ये आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर सर्व काही ठीकठाक आहे। पण सोमवारपासून परिस्थिती बदलतीये, आपला जिल्हा पिवळ्या रंगात जातोय, ज्याचा अर्थ आहे लक्ष ठेवा। हा बदल म्हणजे एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे। बरं, तर इशारा काय आहे हे कळलं, आता पुढचे 5 दिवस नक्की काय घडणार आहे ते जरा सविस्तर पाहूया। कोरड्या हवामानापासून वादळापर्यंतचा प्रवास कसा असेल ते बघू। हवामानातला बदल इथे अगदी स्पष्ट दिसतोय। शनिवार आणि रविवार हवामान कोरडे राहील, पण सोमवारपासून सलग 3 दिवस वादळी पावसाचे आहेत आणि यातली सगळ्यात चिंतेची बाब आहे ती म्हणजे वाऱ्याचा वेग। हा आकडा या संपूर्ण हवामान इशाऱ्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचा वारा हा फक्त एक नंबर नाहीये, तर एक संभाव्य धोका आहे, ज्यासाठी आपल्याला तयार राहायचंय। पण मग ताशी 50 किलोमीटर वेगाचा वारा म्हणजे नेमकं काय? आपल्याला त्याचा कसा परिणाम होऊ शकतो? तर ब्यूफोर्ट स्केल आपल्याला सांगतं की या वेगाच्या वाऱ्यात झाडांच्या मोठ्या फांद्या तुटू शकतात आणि घरांचं, विशेषतः छताचं नुकसान होऊ शकतं। म्हणूनच तयारी करणं इतकं महत्त्वाचं आहे। चला आता आपण वळूया आपल्या शेतकरी बांधवांकडे। या परिस्थितीत त्यांनी आपली पिकं आणि पशुधन कसं जपायचं यासाठीचं हे मार्गदर्शन। शेतकऱ्यांसाठी ही 4 पावलं उचलणं खूप गरजेचं आहे। पहिलं म्हणजे जी पिकं तयार आहेत त्यांची लवकरात लवकर काढणी करून घ्या। दुसरं, लहान रोपांना वाऱ्यापासून वाचवण्यासाठी आधार द्या। तिसरं, काढलेलं धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवा किंवा पॉलिथिनने झाका। आणि चौथा म्हणजे शेतात पाणी साठणार नाही याची व्यवस्था करा। पिकांसोबतच आपल्या पशुधनाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? त्यांच्या गोठ्यांची छपरा तपासून घ्या, वादळाच्या वेळी त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा आणि त्यांचा चारा पावसात भिजून खराब होणार नाही याची नक्की खात्री करा। शेतकऱ्यांनंतर आता बोलूया घरांबद्दल आणि बांधकाम साईट्सबद्दल, कारण पत्र्याच्या छपरांपासून ते उंच टावर क्रेनपर्यंत धोका सगळीकडेच आहे। घर आणि बांधकाम साईटसाठी एक सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन रूल आहे, तो म्हणजे ज्या वस्तू वाऱ्याने उडू शकतात त्या इतरांसाठी जीवघेण्या ठरू शकतात। त्यामुळे अशा सगळ्या मोकळ्या वस्तूंना धोकादायक बनण्याआधीच सुरक्षित करणं हे आपलं पहिलं काम आहे। चला एक छोटीशी घरगुती चेकलिस्ट पाहूया। आपल्या घराबाहेर ठेवलेल्या कुंड्या, खुर्च्या, कचऱ्याचे डबे या सगळ्या गोष्टी सुरक्षित करा। विशेषतः पत्र्याची छपरं नीट तपासा, खिडक्या दरवाजे घट्ट बंद करा आणि गरज नसलेली विजेची उपकरणं प्लगमधून काढून ठेवा। आणि हो, बांधकाम साईटसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। हवामानाचा अंदाज सांगतोय की वाऱ्याचा वेग 50 किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे अशा परिस्थितीत क्रेन चालवणं किंवा कोणताही भार उचलणं प्रचंड धोकादायक ठरू शकतं। सुरक्षेला प्राधान्य द्या। आता बघूया वादळाच्या वेळी सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यायची। एक साधं सोपं वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा आकाशात गडगडाट होईल तेव्हा घरातच थांबा। वादळात सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे वीज पडण्याचा, पण त्यापासून वाचण्यासाठी एक सोपा नियम आहे। कधी ऐकलंय का विजेच्या सुरक्षेच्या 30-30 नियमाबद्दल? हा नियम खूप सोपा आहे आणि खूप प्रभावी सुद्धा। वीज चमकली की मोजायला सुरुवात करा। जर 30 मोजायच्या आतच गडगडाट ऐकू आला तर समजायचं की वादळ खूप जवळ आहे। अशा वेळी त्वरित सुरक्षित ठिकाणी म्हणजे घरात किंवा गाडीत जा आणि शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटं बाहेर पडू नका। चला पटकन बघूया काय करायचंय आणि काय नाही। पक्कं घर किंवा गाडी एकदम सुरक्षित, पण उंच झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात अजिबात थांबायचं नाही। घरात असाल तर विजेची उपकरणं, फोन आणि नळाच्या पाण्यापासून दूर राहा। हे छोटे नियम आपला जीव वाचू शकतात। चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत। जागरूक राहा, सुरक्षित राहा। ही आहे आपली अंतिम तपासणी सूची। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हवामान सतत बदलत असतं, त्यामुळे सगळ्यात नवीन आणि अचूक माहितीसाठी फक्त आणि फक्त भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत चॅनल्सवरच विश्वास ठेवा। अफवांवर विश्वास ठेवू नका। तर बघा, हवामान विभागाने आपला अंदाज अगदी स्पष्टपणे सांगितला आहे। धोका काय आहे हे आपल्याला आता माहित आहे। आता प्रश्न फक्त एकच उरतो, या धोक्याचा सामना करण्यासाठी आपली कृती योजना तयार आहे का? विचार करा, जागरूक